जय भवानी जय शिवाजी. श्रीमान योगी रणजित देसाई लिखित छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्रग्रंथ. हे ग्रंथ तयार करताना रणजित देसाईंना प्रचंड मेहनत घ्यावी लागली. अनेक ठिकाणी फिरावं लागलं. असंख्य ग्रंथ, पोवाडे, बखरी वाचाव्या लागल्या. त्या अथक परिश्रमातून हे अमर चरित्र आपल्यापर्यंत आलं आहे. आज आपण त्याच चरित्राचं श्रवण एका नव्या रूपात करणार आहोत. मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलवर दिलेला उदंड प्रतिसाद, अपार प्रेम आणि निष्ठा पाहून मन खरंच कृतज्ञ झालं आहे. तुमच्या प्रत्येक कमेंट्स, लाईक्स आणि शेअर्समुळेच आज आपण हा प्रवास इथवर घेऊन आलो आहोत. पण आपल्यापैकी अनेक सबस्क्रायबर्सनी अशी मागणी केली की श्रीमान योगी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे भाग थोडे कमी वेळेचे आहेत, ते अधिक वेळेचे हवे, जेणेकरून ऐकताना मध्येच खंड पडू नये. म्हणूनच तुमच्या या मनोगताचा आदर ठेवून आता मी एका नव्या रूपात मोठे, सलग आणि अधिक सखोल भाग घेऊन येत आहे. आणि हो मित्रांनो, एक छोटी विनंती. कधीकधी कुठला शब्द चुकून वेगळा उच्चारला गेला किंवा किंचित चुकला तर क्षमा करा. कारण माझा हेतू एकच आहे, आपल्या राजांचा गौरवशाली इतिहास तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवणे. चला तर मग या पवित्र प्रवासाची सुरुवात करूया छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेनी. प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोह शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते. अर्थ: प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे सतत वाढत राहणारी शहाजीपुत्र शिवाजीची ही मुद्रा विश्वात वंदनीय आहे. संपूर्ण विश्वाच्या जनकल्याणासाठी ती मंगलप्रद ठरेल. तर चला आता ऐकूया श्रीमान योगीचा पहिला भाग एका नव्या रूपात. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. शिवनेरी पायथ्याचे जुन्नर गाव पश्चिमेकडे झुकलेल्या सूर्याच्या तिरप्या किरणांत उठून दिसत होते. जुन्नरपासून थोड्या अंतरावर असलेल्या आमराईत शहाजीराजांचे घोडदळ थांबले होते. एका डेरेदार आम्रवृक्षाखाली शहाजीराजे छोट्या संभाजीसह उभे होते. दुपार टळत येऊनही अद्याप वारा सुरू झाला नव्हता. झाडाचे पानही हलत नव्हते. रात्रीची थंडी उतरायला अजून पुरात झाली नव्हती. आतूर दिसणाऱ्या रस्त्याकडे उभयतांचे सारखे लक्ष जात होते. कोणी दृष्टीपथात येत नाही. वाढत्या क्षणाबरोबर शहाजीराजे अधिकाधिक अस्वस्थ होत होते. आबासाहेब, मासाहेब आल्या, शंभूराजे म्हणाले. कुठं? मान वरकडीत शहाजीराजे विचारते झाले. शंभूबाळांनी बोट केलेल्या दिशेकडे शहाजीराजांनी पाहिले. तिरप्या सूर्यकिरणात धुळीचे लोट उडवीत येणारे अश्वपथक दिसत होते. हळूहळू टापांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येऊ लागला. आमराई नजीक येताच येणाऱ्या पथकाची गती मंदावली. घोडी थांबली. 3 घोडी मंद गतीने पुढे येऊ लागली. घोडदौडीने थकलेल्या जिजाबाईच्या चेहऱ्यावर संभाजीला पाहून क्षीण हास्य उमटले. जिजाबाई दासीच्या आधाराने पायउतार झाल्या. श्रमाने सारा चेहरा लालबुंद झाला होता. नेत्र आरक्त दिसत होते. 3 मासांच्या गर्भार जिजाबाईंनी आपला घाम टेपला. पदर सावरून त्या शहाजीराजांच्या सामोरे आल्या. अशी ठाईठाई थांबत आम्ही दौड करीत राहिलो तर तुमच्या बापाच्या हाती सापडण्यास फार वेळ लागायचा नाही. तेच सांगणार होते मी. मतलब? शहाजीराजांनी विचारले. आपण पुढं जावं आणि आपण पुढचा प्रवास झेपेल असं वाटत नाही. मग अशा आडवाटे आपल्याला टाकून? जवळच आपले व्याही विश्वासराव आहेत. त्यांच्याकडे थांबता येईल मला. आपण सुखरूप तर आम्ही सुखरूप. क्षणाच्या अवधीला सुद्धा फार मोल आहे. शहाजीराजे एकदम संतापाने उफाळले. हा आपल्या वडिलांचा प्रताप आहे. त्याला आम्ही काय करणार? जाधवांचं आणि भोसल्यांचं वैर पिढ्यानपिढ्या चालवायला आम्हीही समर्थ आहोत म्हणावं. मी काय बोलणार ह्यात? जिजाबाई बोलून गेल्या. तुम्ही म्हणता तसं करू. तुमच्या बापाला रक्ताची लाज असेल तर तो तुम्हाला सोडून देईल अथवा पळवून नेईल. तुमचं नशीब आणि तुम्ही. आम्हाला जास्त विचार करायला आता उसंत नाही. बोला, हे ठरलं? आपल्या अश्रू कष्टाने आवरून काही न बोलता जिजाबाई आपल्या घोड्याकडे वळल्या. जुन्नरला खबर गेली. शहाजीराजांचे व्याही विजयराव सिद्धोजी विश्वासराव खुद्द सामोरे आले. जिजाऊ आणि शहाजी यांना सन्मानाने आपल्या वाड्यात घेऊन गेले. वाड्यात बैठकीवर जाताच शहाजीराजे म्हणाले, विश्वासराव, नाईलाजानं आपल्याला ही तकलीफ देत आहो, त्याबद्दल आम्ही शर्मिंदे आहोत. राजे, असं बोलू नका. आपल्या कामी येण्याची संधी नशिबाने मिळाली असं आम्ही समजतो. जीवाच्या बाजीनं आम्ही राणीसाहेबांची कदर करू. तो विश्वास नसता तर आम्ही आलोच नसतो. आम्हाला आता थांबता येणार नाही. शंभूराजे, चलायचंय ना? करहणार? जिजाऊंची नजर चुकवीत शंभू म्हणाला, आम्ही येणार. शाब्बास, शहाजीराजे म्हणाले. थोडे दिवस बाळ राहिल्यावर आणि सर्व सुखरूपपणे पार पडल्यावर बाळाला पाठविला तर नाही का चालणार? जिजाबाई म्हणाल्या.
ऐका विश्वासराव, बाळाला धोका आहे आणि आम्हाला नाही, तसं म्हटलं नाही मी, जिजाबाई गडबडीने म्हणाल्या. आम्ही शंभू बाळांना नेणार. त्यांच्याकडून फार मनसुबे पार पाडायचे आहेत राणीसाहेब. आपल्यासाठी आम्ही बालकृष्ण हनुमंते, संक्रोजी निळकंठ, सोनोजी पंत, कोरडे ही मंडळी ठेवून जात आहोत. थोडी शिबिंदी देखील आहे. आम्ही स्थिरस्थावर झालोत की तुम्हाला घेऊन जाऊ. तब्येतीला सांभाळा. शंभू जिजाऊंच्या पाया पडण्यासाठी वागताच जिजाऊंनी त्याला उराशी कवटाळला. शंभू बाळाने त्या मिठीतून सुटका करून घेतली. जिजाऊंना शब्द फुटत नव्हता. त्या शंभूचे रूप डोळ्यात साठवीत होत्या. डोळे भरताच तेही रूप अस्पष्ट झाले. जेव्हा डोळे पुसले तेव्हा शहाजीराजांबरोबर शंभू वाड्याबाहेर पडत होता, एकदाही मागे न पाहता. जिजाऊंनी उभ्या जागी डोळ्यांना पदर लावला. विश्वासरावांच्या पत्नी लक्ष्मीबाई सदरेवर येऊन जिजाऊंना हाताशी धरून आत घेऊन जात होत्या. पण आत जात असताही बाहेर उठणा घोड्यांच्या टापांचे आवाज कान थुपू शकत नव्हते. जुन्नरवर रात्र उतरली. घराघरांतून समया, पलोते पेटवले गेली. गावाच्या देवडीवरची दिवटी वाऱ्याने फरफरत होती. गावाच्या नजरेत नुकतीच झोप उतरत होती. आणि अचानक जुन्नरच्या चारी वाटांनी घोड्यांच्या टापांचा खडखडाट उठला. सारा गाव भयचकित झाला. गावाची झोप उडाली. विश्वासराव नुकतेच जेवण करून सदरेवरच्या झोपाळ्यावर बसले होते. सदरेवरच्या भिंतींवर टांगलेली शस्त्रे पलित्यांच्या उजेडात चमकत होती. टापांचा आवाज कानांवर येताच विश्वासराव चटकन उभे राहिले. त्यांचे लक्ष दरवाजाकडे वळले आणि त्याचवेळी दरवाजातून झासूत धावत आला. चाच झाला. लखुजी जाधवरावांनी सारा गाव वेढलाय. ते इकडंच येत आहेत. चांगल्या मुहूर्तावर आले म्हणत विश्वासरावांनी सदरेवरची तलवार उचलली. विश्वासरावांनी 4 पावलांत दरवाजा गाठला आणि सामोरे लखुजी जाधवराव आले. लखुजींच्या हाती तळपती तलवार होती. चेहऱ्यावर त्वेष होता. "कुठाय तो भोसला?" लखुजी गरजे. "प्रथम तलवार म्यान करावी आणि आत यावं," विश्वासरावांनी सांगितले. "मुकाटाना वाट सोड," लखुजी म्हणाले. शांतपणे विश्वासराव म्हणाले, "सज्जनांच्या घरात नागव्या तलवारीने प्रवेश करता येत नाही." लखुजी तेथेच थबकले. संतापाने त्यांचे पांढरे कल्ले थरथरले. पुन्हा त्यांनी तोच प्रश्न केला. "कुठाय तो भोसला?" "ते इथे नाहीत." "डडला असेल?" "डडून बसण्याइतकी भोसल्यांची कुळी अजून नामार्थ झाली नाही." छद्दीपणाने हसत लखुजी म्हणाले, "पळून जाण्याइतपत झालेली आहे." विश्वासरावांचा संयम सुटला. ते म्हणाले, "खबरदार जाधवराव, फार ऐकलं. हे भोसल्यांच्या व्याह्यांचं घर आहे. इथं भोसल्यांचा अपमर्द ऐकला जात नाही." अर्ज करीत नाही नी." लखुजी त्वेषाने समशेर उचलीत म्हणाले, "हाती समशेर आहे. हो बाजूला." क्षणात विश्वासरावांनी आपली तलवार झटकली. सरकनम्यान चौकात पडले आणि विश्वासरावांच्या हाती तलवार तळपू लागली. "ही हिंमत?" म्हणत लखुजीरावांनी तलवार उचलली. तोच आवाज झाला, "आबा!" त्या आवाजाबरोबर लखुजीरावांची नजर वळली. सदरेच्या सोप्यावर जिजाबाई उभ्या होत्या. पलोत्याचा उजेड अर्ध्या चेहऱ्यावर पडला होता. लखुजींचा हात खाली आला. विश्वासरावांनी वाट दिली तरी लखुजींना पाऊल उचलण्याचे सामर्थ्य नव्हते. जीव. केवढ्या आठवणी त्या नावाबरोबर साठवल्या होत्या. लखुजींची लाडकी लेक, जाधवरावांच्या घरची साक्षात लक्ष्मी. ही भोसल्यांच्या घरी गेली आणि जाधवांची कोण दुर्दशा उडाली. लखुजींच्या हातातील तलवार गळून पडली. श्रमिष्ठासारखे ते पुढे सरकत असता त्यांचे ओठ पुटपुटत होते. सारे बळ एकवटून ते बोलले, "जीव." आबा म्हणत जिजाबाई पायऱ्या उतरल्या आणि चौकाच्या मध्यभागी आलेल्या लखुजीरावांना त्यांनी मिठी मारली. दोघांच्या पाठीवरची बोटं एकमेकांना समजावीत होती. उभयता सदरेवर आले. लखुजीराव सदरेच्या बैठकीवर बसले. विश्वासराव पुढे होऊन पाय शिवत म्हणाले, "मामासाहेब, क्षमा करा." "वाह विश्वासराव, क्षमा कसली मागता? उलट तुमची तडप पाहून आम्हाला आनंद झाला. भोसल्यांमध्ये नसले तरी भोसल्यांच्या आप्तस्वकीयांमध्ये वाघ आहेत हे पाहून आम्हाला आनंद वाटतो." आपल्या बोलण्यावर खुश झालेले लखुजीराव मोकळेपणाने हसले आणि आपण एकटेच हसत आहोत याची जाणीव होऊन हसता हसता थांबले. जिजाबाईंना जवळ घेत ते म्हणाले, "पोरी, तुझं बरं आहे ना?" "बरं, काय विचारता माबा?" बोलता बोलता जिजाबाई थांबल्या. लखुजीराव म्हणाले, "बोल ना पोरी, थांबलीस का?" जिजाबाईंनी वडिलांच्या नजरेला नजर गिळवली. एक वेगळेच दुःख उन्मळून उठले. कढाईच्या आत त्या बोलून गेल्या, "पोरीची जात म्हणजे हळदी बुक्क्याची. कुणीही उचलावी आणि कोणाच्याही कपाळी केव्हाही चिकटवावी. रंगपंचमीच्या दरबारात तुमच्या जीवची हळद अशीच उधळलीत. अजून ती वाऱ्यावर फिरतीये." "वाऱ्यावर?" का लखुजी गरजले.
या लखुजी जाधवाची कूस इतकी वारेमोल केव्हापासून झाली? त्याला बायकोचा भार वाटत असेल, मला माझी पोर जड नाही. पोरीवर एवढी माया आहे तर हा दावा कसला, कुणाबरोबर? हा दावा साधला आणि तुमच्या पोरीचं कपाळ उघडं पडलं तर बरं वाटेल तुम्हाला. आबा, या जीवची तुम्हाला शपथ. लखुजींनी एकदम जिजाबाईंना जवळ ओढले. त्यांच्या तोंडावर हात ठेवीत भरल्या आवाजात ते म्हणाले, नको पोरी, बोलू नको. शपथेत मला गुंतवू नको. जसं रक्त तुझ्यात गुंतलं तसाच हा देह जाधवरावांच्या कुळीला बांधला गेलाय. वैर, ते आता माझ्या टायण्याने टळत नाही. यातच मरण रवास आलंय. ते भोगणं एवढंच माझ्या हाती आहे. पोरी, माझा तुला आशीर्वाद आहे. अखंड सौभाग्यवती हो. या बापाची काळजी करू नको. गेला तरी दुःख मानू नको. जिजाबाईंच्या डोळ्यातून पाणी निखळले. ते टिपत लखुजीराव म्हणाले, रडू नको पोरी. ऐक माझं. चारी बाजूंना भग, दुष्काळी मुलूक, माणसाला माणूस ओळखत नाही, एक शाही स्थिर नाही, चौफेर बंडाळी उसळली आहे. अशा परिस्थितीत एकटी कशी राहणार तू? माझं ऐक. माझ्याबरोबर सिंदखेडला चल. तिथे तुझंच माहेर आहे. सगळं ठीक झाल्यावर म्हणशील तिथे राहा. नकारार्थी मान हलवीत जिजाऊ म्हणाल्या, नको आबा. मी जाधवांची माहेरवाशी नसले तरी भोसल्यांची सासूरवाशण आहे. माहेर विसरायला हवं मला. अशा परिस्थितीत माहेरी आले तर भोसल्यांच्या घराण्याशी बेईमानी होईल. निश्वास सोडून लखुजी म्हणाले, एक कोडं सोडवायला गेलं की दुसरं पडतं. पोटची पोर तू, अवघडलेली, नवऱ्याने सोडून दिलेली. आणि हा तुझा बाप लखुजी जाधवराव नुसता पाहण्याखेरीज काही करू शकत नाही. असं म्हणू नका आबा. पुष्कळ करता येईल. सांग ना पोरी, काय करू? आबा, तुम्ही जायच्या आधी मला शिवनेरीला ठेवून चला. तिथे मला बरं वाटेल. तुला काय म्हणायचंय कळतंय मला. विश्वासराव? जी. उद्या मेण्याची व्यवस्था करा. अशा धामधुमीत गडाखाली असण्यापेक्षा जीव गडावर असलेली बरी. मी तेच करणार होतो. गड आपलाच आहे. आता एकच विनंती आहे. विनंती कसली? लहान असाल तरी आज्ञा करा. आमची लेक जाधवांची अब्रू आज तुमच्या हाती आहे. लहान तोंडी मोठा घास घेऊन बोलतो. तुमच्या वैराचा तुम्हाला संताप असेल, पण भोसले जाधवांचा वैर आज मला देवाचं देणं वाटतंय. काय म्हणता? लखुजी उद्गारले. हे वैर नसतं तर आपले पाय आमच्या घरी कशाला लागले असते? भोसले कुळीची लक्ष्मी आमच्या घरी पायधूळ झाडायला कशाला आली असती? वा विश्वासराव, शाही रिवाजात मुरलेली आम्ही माणसं, पण तुमच्या बोलण्याने आम्ही सुद्धा थक्क झालो. माझ्या विनंतीचं काय? कसली विनंती? आपण आणि आपल्या शिबंदीने इथेच हात ओले करावेत, एवढं मागणं आहे. शिबंदीचा खाणा मागच्या मुक्कामावरच झालेला आहे. कदाचित सारी रात्र दौड करावी लागेल, या हिशेबाने आम्ही मान ठोकली होती. आमचं वाय झालं. आम्ही एक वेळ जेवतो. जनावरांची चंदी पाहिलीत तर ती व्यवस्था करूनच आलो आहोत. पण कधी नाही ते पाय घरी लागले. राणीसाहेब, तुम्हीच सांगा ना. जिजाऊ संकोचाने म्हणाल्या, तुम्ही दोघंही मला थोर. आबा, ठीक आहे. विश्वासराव, रात्र झाली. फार कष्ट देऊ नका. आम्ही थोडा दूध भात घेऊ. माझघरात चांदीच्या फुल्या मारलेला पाट मांडला होता. चांदवीच्या समया प्रज्वलित झाल्या होत्या. विश्वासरावांनी लखुजीरावांना पाटापाशी नेले. हे काय? एकच पाट? आणि तुम्ही? माझं झालंय. आपण यायच्या आधीच. हे खरं नाही. तुम्ही पण बसा. पुन्हा हा योग येईल ना येईल. आणखी पाट मांडले गेले. विश्वासरावांची मंडळी कौतुकाने पाहत होती. पुलाव्याचे ताट येताच लखुजीराव म्हणाले, आता नको, फार झालं. विश्वासराव म्हणाले, राणीसाहेब, हे तुमचं घर आहे. तुम्हीच आबासाहेबांना वाढा. जिजाऊंनी पदर कसला. त्यांनी पुलाव्याचे ताट घेतले आणि ताटावर धरलेले लखुजीरावांचे हात आपोआप मागे झाले. लखुजी म्हणाले, तुम्ही भोसल्यांची मंडळी डाव करण्यात भारी हुशार. सारे हसले. पुलाव वाढीत असता तो थांबवण्याकरिता लखुजींचे हात पुढे येईनात. जिजाऊने वर पाहिले. लखुजींच्या चेहऱ्याकडे पाहताच त्यांचे हास्य कुठच्या कुठे गेलं. लखुजींचे डोळे भरले होते. जिजाऊ म्हणाल्या, आबा. डोळे टिपत लखुजीराव म्हणाले, वाढ पोरी. आज भूक पुरी होऊ दे. या राजकारणाच्या वणवणीत असं प्रेमळ जेवण फार दिवसांनी मिळालं नव्हतं. आणि पंक्तीलाच एकदम नवे रूप प्राप्त झाले. सकाळी वाड्यासमोर जाधवरावांचे घोडदळ उभे होते. भोसल्यांची कुमकही एका बाजूला उभी होती. बाळकृष्णपंत हनुमंते, शामराव निळकंठ, रघुनाथ बल्लाळ कोरडे ही भोसल्यांची सरदार मंडळी वाड्यासमोर उभी होती. एक शाही मेणा पहिल्या चौकात ठेवला होता. भोईपट बांधलेले भोई चौकाच्या एका कोपऱ्यात उभे होते. विश्वासरावांची मंडळी आत जिजाऊंची खणा नारळाने ओटी भरत होती. भरल्या ओटीने आणि कपाळाने जिजाऊ सदरेवर आल्या.
लखुजींच्या आणि विश्वासरावांच्या पाया पडून त्या मेण्यात बसल्या. जिजाऊंबरोबर विश्वासरावांची मंडळी मेण्यात बसली. मेणा उचलला गेला. जुन्नरच्या माळावरून मेणा गडाकडे चालू लागल्या. मेण्याच्या मागे पुढे घोडेस्वार चालत होते. लखुजी, विश्वासराव मेण्याच्या दोन्ही बाजूनी जात होते. गडाच्या पायथ्याशी घोडी थांबली. लखुजीराव पाय उतार झाले. विश्वासराव म्हणाले, घोडी चढतात हो, पण वाट पायऱ्यांची आहे. मेणा सांभाळायला हवा, उगीच वर खाली होतो. मेणा गड चढत होता. मेण्यावर हात टेकून साठीचे लखुजीराव चालत होते. गडाचा पहिला दरवाजा ओलांडला. हत्ती धखाजा ओलांडून गड चढत असता मागे वळून पाहिले तर जुन्नर खोरे एक भले थोरले वळण देऊन पसरलेले दिसत होते. पीर दरवाजापुढे चढण सुरू झाली. भोई अलगद मेणा नेत होते. लखुजी आस्ते आस्ते म्हणत चालले होते. मेणाच्या कुई आवाज फक्त येत होता. शिवाबाईचा दरवाजा ओलांडून जाताच मेणा शिवायच्या दिशेने वळला. मंदिराजवळ मेणा थांबला. मेणा जमिनीला टेकताच मेणाचा पडदा सरकावला गेला. जिजाबाईंनी विचारले, गड आला? जीव, लखुजीराव म्हणाले. शिवाईचा दर्शन घे आणि मग गडावर जाऊ. जिजाबाई मेण्याबाहेर आल्या. त्यांनी देवळाकडे पाहिले. उभ्या कड्याच्या गर्भात वसलेले ते देवी मंदिर निरखून जिजाबाईंनी पाय उचलले. पूजा साहित्य घेतलेल्या दासी पुढे गेल्या. लखुजीराव, विश्वासराव मागून जात होते. देवळात जाताच विश्वासराव म्हणाले, राणीसाहेब, हे जागृत देवस्थान आहे. इथं मागितलेलं वाया जात नाही. जिजाबाईंनी देवीचा प्रसाद घेतला. दंडवत घालून उठत असलेले लखुजी म्हणाले, मुली, एक काम करशील? विचार एकदम बदलीत ते म्हणाले, सांगेन, नंतर सांगेन. गडावर पोहोचायला उन्हे वर चढली होती. अंबारखाना मागे पडला आणि गडमाथा येताच समोरचा वाडा नजरेत आला. वाड्यासमोर मेणा थांबला. जिजाबाई गड निरखीत होत्या. लखुजी जिजाऊंना घेऊन पुणे दिशेला गेले. तेथून दिलणाऱ्या डोंगराकडे बोट दाखवीत ते म्हणाले, जीव, एकटी आहेस असं कधी वाटून घेऊ नकोस. समोर लेण्याद्री आहे. त्याच्यासारखा संरक्षक असता भीती कसली? जिजाऊंनी हात जोडले. महाली जिजाऊला सोडून जाधवराव निघाले. जिजाऊंनी लखुजींचे पाय शिवताच लखुजींना अश्रू आवरेनात. जिजाऊंना जवळ घेऊन त्यांनी डोळे पुसले. पोरी, खुळी का तू? तुझ्या नवऱ्याने जरी बोलावले नाही तर हे नातवाचं मूक पाहायला मी येईन. बरी आठवण झाली म्हणत लखुजीरावांनी कमरेचा कसा काढून जिजाऊंच्या हाती दिला. ते म्हणाले, हे 101 होन आहेत. देवळात मी नंतर सांगेन असं म्हणालो होतो ना, तिथं मी नवच बोललो. मुलगा झाला की हे देवीवरून ओवाळून टाक. पोरी, माझा तुला आशीर्वाद आहे. देवी कृपेने असं पोर तुझ्या पोटी येईल की जे जन्मजन्मांतरीचे पांग फेडील. त्याच्याकडे पाहून तुझी मान सदैव ताट राहील. दुःखाचा लवलेशही तुझ्या मनाला शिवणार नाही. काळजी करू नकोस. येतो मी. वाड्याबाहेर येताच नारो त्रिमळ, हनुमंते, गोमाजी नाईक, पानसंबळ यांनी मुजरे केले. लखुजी म्हणाले, तुमच्यासारखी कर्तव्यनिष्ठ माणसं राणीसाहेबांच्या जवळ असता आम्हाला चिंता नाही. त्यांना सांभाळा. जी, नाईक म्हणाले. लखुजीरावांची नजर विश्वासरावांकडे गेली. विश्वासराव, तुमचे उपकार फिटायचे नाहीत, पण राहवत नाही म्हणून. नको मामासाहेब, काही सांगायचं नाही. माझ्यावर विश्वास ठेवून निश्चिंत असा. तुमच्यावर विश्वास ठेवायचा नाही तर ठेवायचा कुणावर? अडचण असली तर आमचं वैर मनात न आणता निरोप पाठवा. आम्ही गडावर हजर होऊ. रामराम. परत मुजरे झडले. विश्वासराव 4 पावले पोहोचवायला गेले. शिबंदीचे शिपाई गड निहाळीत फिरत होते. सूर्य मस्तकावर आला होता. महिने उलटत होते. जिजाबाई पहाटे उठत. स्नान, पूजा, अर्चा आटोपायला सूर्योदय होई. त्यानंतर स्वयंपाकघरात लक्ष्मीबाईंबरोबर शिधा काढण्यात थोडा वेळ जाई. पोथी वाचन झाल्यावर भोजन, थोडी निद्रा. सायंकाळी पाय मोकळे करायला जात. 1-2 दिवसांनी केव्हा तरी शिवाईच्या दर्शनाला उतरत. देवदर्शनाला त्या पायीच जात. मेण्यातून जाण्याबद्दल विनंती करूनही जिजाबाईंनी विश्वासरावांचे कधी ऐकले नाही. जिजाबाईंना गडावर येऊन 4 महिने होत आले होते. दुपारच्या वेळी जिजाबाई आपल्या महालात झोपल्या होत्या. खाली जमखानावर लक्ष्मीबाई काहीतरी शिवीत होत्या. दासी जिजाबाईंचे पाय रगडीत होती. सहज लक्ष्मीबाईंनी विचारले, राणीसाहेब? लक्ष्मीबाई, असं परक्यासारखं राणीसाहेब वगैरे म्हणत जाऊ नका. आपण बरोबरीच्या जिजा म्हणून म्हणत जाना. जिवाळा आला म्हणून पायरी कशी सुटेल? तुम्ही ऐकणार नाहीच. काय विचारित होता? सांगाल? सांगेन ना. तुम्हाला अप्रूबाईनं काही खावंसं वाटतं का?
मी पाहते तुम्ही काही सांगत नाही. जिजाबाई हसल्या. खरं सांगू लक्ष्मीबाई, मला खाण्यापिण्याचे काही डोहाळे नाहीत. वाटायचं घोड्यावरून दौड करावी, तलवार कमरेला लटकावावी, गडाचा गार वारा खूप प्यावा, कडावर उभं राहून खालची माळवंद डोळे भरून पाहावीत. नशिबानंच माझे सारे डोहाळे पुरवले. लक्ष्मीबाई हसल्या. त्या शिवणकाम आवरीत उठू लागल्या. जिजाबाई म्हणाल्या, उठता का? आपण विश्रांती घ्या, थोडा झोपा, बरं वाटेल. खरं सांगू, जिजाबाई म्हणाल्या, आताशा मला 2 प्रहरी झोपच येत नाही. ते का? जिजाबाई लाजल्या. पोटाशी हात दाखवीत त्या म्हणाल्या, हा खेळतो आहे ना? लक्ष्मीबाई गडबडीने उठल्या. त्यांना राहावले नाही. गर्भार जिजाऊंचा तेजदार चेहरा कुरवाळून कानशिलांवर बोटं मोडून त्या म्हणाल्या, कुठंतरी दृष्ट लागायची बाई, तुला असं काही सांगत जाऊ नको, झोप जरा, म्हणत लक्ष्मीबाई उठून गेल्या. संध्याकाळी जिजाबाई, लक्ष्मीबाई दासी परिवारासह फिरायला बाहेर पडल्या आणि दारातच सेवक विठू आला. विठू, काय आहे? जिजाऊंनी विचारले. राणी सरकार, आपण टकमककडे फिरायला जाणार? हो. दरखास्त आहे, आपण मावळतीकडे जावं. का? गुन्हेगारास कडेलोट फरमावली आहे, त्याची तामिली आता होत आहे. कोण आहे बिचारा? राणी सरकार, मला माहीत नाही. टकमकच्या साड्या वाटा रोखल्यात म्हणून बेअदबी केली. विठू, असाच जा आणि विश्वासरावांना बोलावल्याचं सांग. जी, म्हणत विठू केला. जेव्हा विश्वासराव आले तेव्हा त्यांच्याबरोबर वयोवृद्ध हनुमंतेही होते. दोघांनी राणीसाहेबांना मुजरे केले. जिजाबाई म्हणाल्या, विश्वासराव, आज कुणाच्या कडेलोटाची तयारी चालवली आहे? कुणी सांगितलं? कळलं आम्हाला. पण ते खरं का? होय राणीसाहेब, खालच्या वाडीत काल एकानं चोरी केली. 1 मण धान्य लुटलं. त्यासाठी कडेलोट? राणीसाहेब, हे दुष्काळचे दिवस. अशा चोऱ्या होऊ लागल्या तर हवालदिल झालेला मुलूक परागंदा व्हायला वेळ लागायचा नाही. सत्ता तुमची, तुमच्या आड येणं आम्हाला उचित नाही. पण विश्वासराव, रयतेला पुरेसं अन्न नाही, हा दोष आपल्यावरही येत नाही का? चोरीची कुणाला हौस असते. तुमचा काय हुकूम आहे? हुकूम कसला? एक विनंती. आम्ही गडावर असेपर्यंत कुणाचा कडेलोट करू नका. जशी आज्ञा, म्हणून विश्वासराव निघून गेले. हनुमंते म्हणाले, मासाहेब, आपण होतात म्हणून बिचाराचा जीव वाचला. हे श्रेय आपल्या विठूला. जिजाऊंनी विठूकडे पाहिले. विठू संकोचानं म्हणाला, तसं नाही राणी सरकार. सच बात बोलायची तर त्यांनीच सांगितलं. दुपारी त्याला गडावर आणलं. बिचारा रडत होता. हनुमंते मला म्हणाले की हे राणी सरकारना कोणी सांगेल तर याचा जीव वाचेल. जिजाऊ हसल्या. म्हणाल्या, आणि म्हणून तू सांगितलंस, असंच ना? पाहिलंत लक्ष्मीबाई, आमची माणसं कशी डाव खेळतात ती? दोघी हसल्या. जिजाऊ म्हणाल्या, चला हनुमंते काका, फिरून येऊ. तटावरून खालचं जुन्नर दिसत होतं. नदीचा पट्टा दिसत होता. तो मुलूक न्याहाळीत चालत असता मध्येच जिजाऊ थांबल्या. तटाखाली बोट दाखवीत त्या लक्ष्मीबाईंना म्हणाल्या, लक्ष्मीबाई, तो हिरवा ठिपका दिसतो ती जुन्नरमाळाची आमराई ना? जिजाबाईंनी दीर्घ निश्वास सोडला. माघारी वळून तलावाकाठी आल्या असता त्या तलावाकाठी बसल्या. पाठीमागे वाड्याचा सज्जा आकाशात चढल्यासारखा दिसत होता. सूर्यास्ताला सूर्यवंदन करून सारे वाड्याकडे परतले. वाड्याच्या दरवाजाशी एक इसम तीरासारखा समोर आला. काय होतं हे कळायच्या आत त्यानं जिजाबाईंच्या पारांवर लोळण घेतली. विठू धावला. त्यानं त्या इसमाला उभं केलं. वाढलेले केस, खोबणीत गेलेले डोळे, भकास चेहऱ्याचा तो काष्ठवत इसम रडत होता. शब्द फुटत नव्हता. विठू म्हणाला, हाच तो इसम ज्याला कडेलोटाची शिक्षा झाली होती. जिजाबाई म्हणाल्या, परत चोरी करू नको बाबा, देवाचे पाय धर. आणि एवढं बोलून त्या आत गेल्या.
महालात विश्वासराव उभे होते. जिजाबाई हसून म्हणाल्या, विश्वासराव, त्या माणसाला सोडलत फार बरं केलं. गरीब बिचारा आनंदानेही रडत होता. जी, विश्वासराव म्हणाले. विश्वासरावांची गंभीर मुद्रा पाहून जिजाबाईंच्या काळजात चर झालं. त्यांनी विचारलं, काय झालं विश्वासराव? राणीसाहेब, तितकी कबर चांगली नाही. सांगा, वेळ लावू नका. राजांनी विजापूरकरांच्या मुलूक बळकावून बंडावा केला म्हणून विजापूरकरांनी मुरार जगदेवाला पुण्यावर चालून पाठवलं. मुरार जगदेवानं पुण्यानगरीची होळी केली, वाडे भस्मसात झाले. एवढंच नव्हे तर त्यानं भर दिवशी पुण्यावर प्रत्यक्ष गाढवाचे नांगर फिरवले. गावाचा मागमूसही त्यानं ठेवला नाही. पुण्याच्या काळजात शहाजीराजांच्या जहागिरीत पहार ठोकून तो मोकळा झाला. आणि स्वारी? जिजाबाई पुटपुटल्या. त्यांच्या घशाला कोरड पडली होती. राजे सुखरूप असल्याची बातमी आली आहे. फलटणच्या बाजूला सध्या राजे आहेत. 2 दिवसांपूर्वीच ही बातमी आली होती. राजांच्या खबरीची वाट पाहत होतो. जिजाबाईंनी घाम टिपला. त्या म्हणाल्या, विश्वासराव, दैव फिरलं त्याला तुम्ही काय करणार? इकडून सुरक्षित राहणं झालं हेच मोठं झालं. वाईटात चांगलं ते हेच. मुजरा करून विश्वासराव गेले आणि जिजाबाईंनी थोपवलेले अश्रूंना वाट दिली. लक्ष्मीबाई त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करीत होत्या. बातम्यासुद्धा कधी एकट्या येत नाहीत. जिजाबाई हा आघात सहन करण्यासाठी सिद्ध झाल्या नाहीत. तोच बातमी आली की शहाजीराजांचे चुलत भाऊ खेळोजी भोसले यांची पत्नी म्हणजे जिजाबाईंचे जाऊ नाशिकला गोदावरी स्नानाला गेल्या असता महाबत खानानं त्यांना पळवून नेले. त्या वार्तेनं जिजाबाईंच्या जीवाचा तडफडाट झाला. त्या दिवसापासून गडाखाली उतरून देवदर्शनाला जाण्याचाही त्राण त्यांच्या अंगी उरले नाही. विश्वासराव, नारोत्रिमळ, गोमाजी पानसंबळ, हनुमंते वगैरे भोवतालची मंडळी सदैव चिंताचूर दिसू लागली. गोमाजी पानसंबळ हा जिजाऊंच्या माहेरचा खास माणूस. वडिलकीच्या आधारानं जिजाऊंना जाणणारा तोच. पण त्याचंसुद्धा शब्द जिजाबाईंना रिझवू शकले नाहीत. लक्ष्मीबाई जिजाबाईंचं मन रिझवण्यासाठी नित्य नवे मार्ग शोधत होत्या. मनाच्या धीरानं जिजाऊंच्या दुःखावर फुंकर घालणारी ही सारी मंडळी एके दिवशी चुपचाप झाली. काही ना काही कारणानं आजूबाजूला सदैव हसतमुखानं घोटाळणाऱ्या लक्ष्मीबाई नजर चुकवू लागल्या. दासींच्या पावलांना जडपणा आला. अकारण बोलणं लांबवीत राहणारे विश्वासराव, पानसंबळ, हनुमंते ही मंडळी तुटक उत्तरावर भलावण हारू लागली. जिजाऊंचे हे सारे ध्यानी येत होते, पण अर्थ समजत नव्हता. ते सोसणं जिजाबाईंना असह्य झालं. त्यांनी विश्वासरावांना बोलावून घेतले. विश्वासराव, आम्ही नुसत्या नात्यानं व अधिकारानं तुमच्या आश्रयाला आलो नाही. तुम्ही आम्हाला पाठच्या भावासारखे आहात, म्हणून आम्ही तुमच्या इथे राहणं मान्य केलं. ते माहीत आहे. मग तुम्ही आमच्यापासून काय लपून ठेवीत आहात? काही नाही राणीसाहेब. विश्वासराव, आम्हीही 4 पावसाळे पाहिलेत, आघात सहन केलेत. मला तुम्ही काही सांगणार नसाल तर या महाली क्षणभरही राहण्याची आमची इच्छा नाही. पण मासाहेब, घाबरू नका. या जिजाऊनं फार सहन केले. काहीही सांगितलं तरी सहन करण्याची ताकद आहे आमची. पण कल्पनेच्या काहुरत जगणं कठीण होत आहे. सांगा मासाहेब, बोला. विश्वासरावांच्या तोंडून हुंदका बाहेर पडला. विश्वासराव, हे हुंदके आवरा. उतावीळ झालेला जिजाऊ भिंतीला टेकून उभ्या राहात आज्ञा देत्या झाल्या. बोला. विश्वासरावांनी डोळे टिपले. ते भरकन बोलून गेले. आपल्या आबासाहेब, लखुजीराव जाधवांचा खून झाला. खून? आबांचा खून? कुणी केला? ताठरलेल्या मजरेनं जिजाबाई विश्वासरावांकडे पाहत होत्या. विश्वासरावांना शब्द सुचत नव्हते. ओठांवरून जीभ फिरवीत ते बोलू लागले. दौलताबादचे सुलतानाच्या दर्शनासाठी लखुजीराव दख्खारीत गेले होते. कट आधीच शिजला आहे याची त्यांना कल्पना नव्हती. अचलोजी, रघुजी, यशवंतराव या 3ही पुत्रांसह ते सुलतानासमोर गेले. मुजरे केले आणि भर दरबारातून सुलतान उठून गेले. हे सुलतानी वर्तन लखुजीरावांना नवीन होतं. अर्थ कळत नव्हता. तोच, बोला विश्वासराव, आता क्षणभरही थांबू नका. आणि तोच,
तलवारी उपसल्या गेल्या, प्रतिकार करण्याची पुरी संधीही लाभली नाही. नुसत्या जंबियानं प्रतिकार करणार तो केवढा? मासाहेब सुलतानाच्या सेवेत 4ही जाधवांची वाट लागली. आईजवळ राहिलेला बहादरजी तेवढा वाचला. आपले धीर जगदेवराव गडाखाली होते ते वाचले. विश्वासरावांनी मान वर केली. जिजाबाई पुतळ्यासारख्या भिंतीला टेकून उभ्या होत्या. डोळे तसेच तारवटलेले होते. भेसूर हास्य चेहऱ्यावर विलसत होते. विश्वासरावांच्या कानांवर शुष्क शब्द पडत होते. आभा गेले. माझं माहेर संपलं. आमच्या पुण्यावरती स्वकीयांनी परकीयांसाठी गाढवाचा नांगर फिरविला. ज्यांच्या दरबारचे आम्ही नोकर त्यांनी आमच्या मुली पळवाव्यात, आणि ज्यांच्या बळावर सुलतानी उभी राहावी त्याच जाधवरावांची कत्तल सुलतानी दरबारात व्हावी. आणि एकदम जिजाबाई किंचाळल्या. विश्वासराव, या जगात देव आहे का हो? भिंतीला टेकून उभ्या असलेल्या जिजाबाई उभ्या जागी जमिनीकडे उघळत होत्या. विश्वासरावांत सावरले तेव्हा जिजाबाई बेशुद्ध झाल्या होत्या. वाड्यात एकच गोंधळ उडाला. मध्यरात्रीच्या सुमारास वाड्यात पुन्हा रडण्याचा हलकल्लोळ उडाला. लखुजीरावांच्या खुनाच्या बातमीने खचलेल्या जिजाबाई त्या आघातातून लवकर उदू शकल्या नाहीत. रात्री अपरात्री त्या दचकून जाग्या होत. सारे अंग घामाने डबडबून निघे. घरात चुकून भांड्यांचा आवाज झाला तरी त्यांना कापरा सुटे. सज्जातून दिसणाऱ्या लेण्याद्रीकडे पाहत त्या बसून असत. कुणी बोलायला गेले तर डोळ्यांना पाझर सुटे. बोलणाऱ्याला शब्द सुचत नसत. जिजाबाईंचे मन रमविण्याचे लक्ष्मीबाईंचे सारे प्रयत्न थाकले. एक दिवस लक्ष्मीबाई म्हणाल्या, राणीसाहेब, हे चालवलंय काय? जे झालं त्याचं मला वाईट का वाटत नाही? साऱ्यांनाच त्याचं दुःख आहे. आपली काळजी वाटत नाही, पण त्या पोराची वाटते. निदान पोटातल्या बाळाकडे तरी लक्ष द्या. ह्या त्रासाचा परिणाम बाळावर झाल्याखेरीज राहील का? जिजाबाईंचे सारे अंग भीतीने शहारून गेले. पितृवियोगाच्या आघातात त्या मुलाला विसरून गेल्या होत्या. जिजाबाई म्हणाल्या, नका लक्ष्मीबाई, असं बोलू नका. हे पहा पुसले डोळे. पुन्हा मी रडायची नाही. माझं दुःख माझ्याबरोबर. त्याचा भार दुसऱ्याला कशाला? खरं? अगदी शिवाई शपथ. तुम्ही म्हणाल तशी वागेन मी. काळजी करू नका. सुटली. त्या दिवसापासून जिजाबाई परत वाड्यात वावरू लागल्या. 9 महिने संपले. लक्ष्मीबाईंना दिवसाला एक गोष्ट सुचत होती. विश्वासरावांनी देवाला अभिषेक चालू ठेवले होते. अनुष्ठानाला ब्राह्मण बसले होते. जाणत्या दाशी जिजाऊंच्या सेवेला होत्या. अनुभवी चांगल्या हातगुणाच्या सुईणी व निष्णात वैद्य गडावर हजर होते. बाळंत घरात चुना दिल्याने लखलखीत दिसणाऱ्या भिंतींवर स्वस्तिके काढली होती. छतावर मोत्यांच्या झालरी शोभत होत्या. खोली अंधारी भासू नये म्हणून रौप्य समयात येवत होत्या. ताज्या पाण्याचे सुवर्ण कलश मंचकावर चकाकत होते. वास्तूला बाधा असू नये म्हणून सर्वत्र पांढरी मोहरी फेकण्यात आली होती. उंची उदाचा वास असमंतात दरवळत होता. नवीन जीवाची प्रतीक्षा करण्यात साऱ्या गडाचे जीव गुंतले होते. 2 प्रहरचा सूर्य कल्ला होता. गार वाऱ्याची सुरुवात झाली होती. विश्वासराव, गोमाजी नाईक, वैद्यराज ही सर्व मंडळी सदरेत पानं जमवीत बसली होती. पानाला चुना लावीत नाईक विश्वासरावांना म्हणाले, सरकार, आज बोलत नाही? काय बोलू गोमाजी पंत? मासाहेबांनी मागे एकाची कडेलोटाची शिक्षा रद्द केली होती, आठवतं? हो, मासाहेबांचं मन हळवच आहे. ते खरं, पण दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत आहे. तक्रारी येत आहेत. चालू वर्षी जर पाऊस वेळेवर आला नाही तर पुढचं वर्ष कठीणच दिसतं. मी बोलू? शास्त्रीबुवांनी विचारले. बोला ना. मला पुढची वर्ष ठीक दिसत नाहीत. ग्रहांवरून स्पष्ट दुष्काळ दिसतो. चांगलं सांगितलंत. ह्या असल्या भविष्य कथनापेक्षा राणीसाहेबांच्याबद्दल काही चांगलं सांगा ना. त्याची काळजी सोडा, मी निश्चिंत आहे, शास्त्री म्हणाले. आजच नाडी पाहिली. फार वेळ लागायचा नाही आता. कोणत्याही क्षणी. वैद्यांनी पुस्ती जोरली. त्याचवेळी सदरेच्या पायऱ्या चोडून दासी आली. अदबीने म्हणाली, सरकार, राणीसाहेबांच्या पोटात दुखायला लागलंय म्हणून आईसाहेबांनी सांगावा सांगितलाय. अंदाज चुकायचा नाही, वैद्यराज पुटपुटले. मीही तेच म्हणत होतो. शास्त्रींनी समाधानाचा निश्वास टाकला. सारे गडबडीने उठले. उठून काही उपयोग नाही हे ध्यानी आल्यावर पुन्हा सारे बसले. वेळ मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत होती.
प्रहर उलटले. संध्याकाळ झाली. दिवे लागणीची वेळ आली तरी काही वार्ता आली नाही. उलटणाऱ्या क्षणाबरोबर चिंता वाढत होती. दिसत होती ती सुईणींची, दाशींची धावपळ. नारोपंत तर देवीच्या मंदिराकडे केव्हाच गेले होते. दिवे लागणी झाली. रत्र वाढत होती. चिंताग्रस्त विश्वासराव सदरेत येरझाऱ्या घालीत होते. पलोते वाऱ्याने फरफरत होते. भिंतीवर सावल्या खेळत होत्या. काय बोलावे हे कुणालाच समजत नव्हते. आणि दासी धावत आली. आनंद चेहऱ्यावर ओसंडूत होता. ती म्हणाली, सरकार, मुलगा झाला. विश्वासरावांना आनंद लपविणे कठीण गेले. त्यांनी कमरेचा कसा काढून दासीच्या अंगावर भिरकावला. शास्त्रीबुवा घटका पळेमोजीत पुत्रजन्माच्या वेळेची नोंद करण्यात गुंतून गेले. विश्वासराव म्हणाले, देवीची कृपा. विश्वासरावांना एकदम नारोपंत आठवले. त्यांना कळविण्यासाठी विश्वासरावांनी नोकर पाठवून दिला. बाळबाळंतिणीला सुवासिनींनी कढट पाण्याने न्हाऊ घातले. वेदमूर्तींनी बाळाला आशीर्वाद दिले. स्वस्तिवाचन झाले. दासी सुळणींच्या मुखावर समाधान होते. अमाप मायेने आणि श्रद्धेने त्या जिजाऊंना जपत होत्या. शास्त्रीबुवांना घेऊन विश्वासराव जिजाबाईंकडे गेले. बाळावरून सुवर्णमोहरांचा सत्कार केला. जिजाऊंनी विश्वासरावांना म्हटले, राणीसाहेब, शास्त्री आलेत. जिजाऊंनी झोपल्या जागेवरून कष्टाने नमस्कार केला. शास्त्रीबुवांसाठी उरुगाजीन घातले होते. आशीर्वाद पुटपुटत शास्त्री आसनावर बसले. चांदीचा पाट समोर ठेवला गेला. दोन्ही बाजूंना समया प्रज्वलित करण्यात आल्या. शास्त्रीबुवांनी पंचांग उघडले. बाळंत घराच्या दाराशी मुलाचे भाकीत ऐकायला सारे आतुरतेने गोळा झाले होते. शब्द श्रवणी पडू लागले. श्री गणेशाय नमः, शुभम भवतु. शास्त्रीबुवांनी बोटं मोजली. घटकापळांचे गणित मांडले. कुंडलीची घरे ग्रह भरू लागले. कुंडली मांडून होताच शास्त्रीबुवांनी जिजाबाईंकडे पाहिले. जिजाबाई म्हणाल्या, शास्त्रीबुवा, संकोच न करता सारं स्पष्टपणे सांगा. ह्या पोराच्या वेळी दिवस गेले आणि घरादाराचा थारा उडाला. कुणाचा मेळ कुणाला राहिला नाही. रक्ताची नात्यांनी वैर पत्करलं. जहागिरीवर गाढवाचा नांगर फिरला. आजोबांचं छत्र गमावलं. आज ह्या मितीला या पोराचे वडील शत्रूमागे धावतायत. याचा थोरला भाऊ लहान. त्याचीही या वणवणीतून सुटका नाही. साऱ्या मुलुखाची अण्णांना दशा झालेली आहे. आणि परमुलुखात, पर ठिकाणी, ना माहेरी ना सासरी, आज मी याला जन्म देत आहे. पोटात असतानाही तऱ्हा. आता ह्या पोराच्या पायगुणाने आणखी काय धिंडवडे निघणार आहेत तेवढं सांगून टाका. ते ऐकून साऱ्यांची मने व्यथित झाली. पण शास्त्रीबुवांच्या चेहऱ्यावरची सुरकुती हलली नाही. हसरा चेहरा गंभीर मनला नाही. ते त्याच स्मितवदनाने बोलते झाले, राणीसाहेब, असं अभद्र मनात आणू नका. अशुभाचा मनाला स्पर्शही होऊ देऊ नका. दुर्भाग्य संपलं. भाग्य उजाडलं. प्रत्यक्ष सूर्यपोटी आला आहे. जिजाबाई खिन्नपणाने हसल्या. त्या म्हणाल्या, मुलाची कुंडली मांडताना प्रत्येक शास्त्री हेच म्हणतो. शास्त्री गंभीर झाले. ते निश्चल, खणखणीत आवाजात बोलते झाले, राणीसाहेब, अविश्वास धरू नका. आजवर ह्या शास्त्रीचं भाकीत खोटं ठरलं नाही. द्रव्यलोभाने नव्हे तर ज्ञानाच्या अनुभवाने, आत्मविश्वासाने मी हे भाकीत केलं आहे. ते कालतरी चुकणार नाही. हे मूल जन्मजन्मांतरीचे पांग फेडेल. राणीसाहेब, पापाचा भार वाढला असता, धरी किरीत्रस्त झाल्या असता, देवकी वसुदेव कंसाच्या बंदिशाळेत असतानाच श्रीकृष्ण जन्माला आला, हे कृपा करून विसरू नका. आपल्या तोंडात साखर पडो. जिजाबाई समाधानाने म्हणाल्या. त्यांची नजर कुशीतल्या बाळाकडे गेली. मुठ्ठी चोखीत ते शांतपणे झोपी गेले होते. जिजाबाई प्रसूत झाल्यापासून गडावर नवे वारे संचारले होते. शहाजीराजांना हे शुभवर्तमान कळवण्याकरिता एक घोडेस्वार तातडीने गडावरून रवाना झाला होता. देवधर्म, पूजा अर्चा, अभिषेक यांची गडावर गर्दी उसळली होती. 5व्या दिवशी बाळंत घरात शस्त्रपूजा केली गेली. नांगरही पूजला गेला. 5व्या, 6व्या आणि 8व्या दिवशी अशाच पूजा झाल्या. लक्ष्मीबाई बारशाची तयारी जोरात करीत होत्या. तातडीने घडविलेले नवीन दागिने, नवी वस्त्रे गडावर आणली जात होती. अंजिरी, जरीबुट्टी, शालूची घडी उघडीत लक्ष्मीबाई म्हणाल्या, राणीसाहेब, हा रंग चांगला आहे नाही? बारशाला हाच ठरवू. लक्ष्मीबाई, जिजाऊंचा कंठ दाटला. किती करताय तुम्ही? पण आम्ही परके, ते परकेच. लक्ष्मीबाई हसत म्हणाल्या, मी केव्हा म्हटलं परक? तुम्ही विसरला असाल,
पण मी नाही विसरले. बाळाचं भविष्य वर्तवायला शास्त्री आले तर 4 चौघात म्हणालात, न माहेरी न सासरी. ते मनावर घेऊ नका बाई. सख्ख्या बहिणीनं सुद्धा एवढं केलं नसतं. पण अजूनही वाटतं. काय? बारशाच्या वेळी याच्या घरचं कोणीतरी हवं होतं. सांगा ना सरळ की राजेसाहेब यायला हवेत म्हणून. जिजाबाई लाजल्या. दुसऱ्या दिवशी गडावर एक शाही मेणा येत असल्याची वर्दी आली. विश्वासराव सामोरे गेले. येताना वर्दी घेऊन आले. शहाजीराजांच्या मातोश्री जिजाबाईंच्या सासूबाई ओमाबाई साहेब गडावर येत आहेत. वाड्याच्या दरवाजाशी साठीच्या उमाबाई उतरल्या. प्रवासाचा थकवा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. वाड्यात उमाबाईंनी प्रवेश केला. विश्वासरावांनी मुजरा केला. बाळंत घराच्या आत येताच जिजाबाई पाया पडल्या. लक्ष्मीबाईंनीही वंदन केले. उमाबाई म्हणाल्या, बेटा, बास सोडून कशाला आलीस? मी नसते का आले? बाळ पाळण्यात झोपला होता. बारक्या नजरेने बाळाला निरखीत त्यावरून सत्का करीत उमाबाई म्हणाल्या, तुझ्याच वळणावर गेलाय हो? बारसं केव्हा? लक्ष्मीबाई म्हणाल्या, उद्याच. कालच राणीसाहेब म्हणत होत्या की बाळाच्या घरचं कुणीतरी हवं म्हणून. वाटणारच पोरीला. जीव, चांगलाय हो मुलगा. मनात आणशील ते पुरं करणार असं दिसतंय. आणि एकदम गंभीर होऊन उमाबाई म्हणाल्या, आणि याच्या बापाला कळवलं का? कुठला येतोय तो? घरचं सोडून लष्कराच्या भाकरीभाजीत फिरणार तो? जळलं ते राजेपण. दोघी हसून उमाबाईंचे ऐकत होत्या. थोडा वेळ गेला आणि उमाबाईंनी विचारले, केव्हा उठणार ग हा? जिजाऊंना हसू आवरणे कठीण गेले. त्या म्हणाल्या, सासूबाई घ्या ना. उठला म्हणून काय झालं? पुन्हा मांडीवर झोपेल. नको ग, मी थांबेन. झोपमोड कशाला? आणि थोरला कुठंय ग? स्वारीबरोबरच. तो एक गाढव आणि लहान पोराला पाठवणारी तू 7 गाढव. अशी पोराची वणवण करतात का? मी असते तर सांगितलं असतं. निश्वास सोडून त्या म्हणाल्या, पण माझं तरी कुठे ऐकतोय तो? उमाबाई बारीकसारीक गोष्टींचा तपास करीत होत्या. उत्तरे द्यायची दोघींना सुचत नव्हती. तेवढ्यात बाळाचे रडणे कानांवर आले. उमाबाई गडबडीने उठल्या. त्यांनी बाळाला उचलले. पटापट मुके घेतले. मांडीवर घेऊन त्या बाळाला उगू करू लागल्या. आणि संकटातून सुटका केल्याबद्दल जिजाऊंनी बाळाच्या रडण्याला धन्यवाद दिले. पहाटे गड जागा झाला तो सरणाई चौघड्यांच्या आवाजाने. वाड्याच्या दारावर तोरणे बांधली होती. दासींनी सडा शिंपून रांगोळ्या भरल्या. पाकगृहासाठी गंगा जमुना टाक्यांचे पाणी उपसले जाऊ लागले. बाळाची जरी कुंची, दागिने, कपडे पाहून उमाबाईंनी पसंतीची मान डोलवली. शास्त्र्यांना बोलावून दिवसाची परत खात्री करून घेतली. सूर्योदयापासून गडावर माणसांची वर्दळ सुरू झाली. जुन्नर गावच्या प्रतिष्ठित घरांतील स्त्रिया डोली मेन्यांनी गड चढत होत्या. गोरगरिबांना आशेने वर येत होते. उमाबाई सारे कौतुकाने पाहत होत्या. साऱ्यांची जेवणे झाली. साऱ्या जणी पाळणा सजवू लागल्या. बाळाला सजवू लागल्या. गाण्याचे सूर उदू लागले. बारशाची वेळ झाली. जिजाऊंनी हळूच उमाबाईंना विचारले, बाळाचं नाव काय ठेवायचं? तू काय ठरवलंस? शिवाईला नवस बोलले होते. शिवाजी ठेवूया. ठेव, चांगलं आहे. सुवासिनींनी बाळाला जिजाबाईंना ओवाळले. बाळाला लक्ष्मीबाईंनी हातांवर घेतले. गोविंद घ्या, गोपाळ घ्या, दामोदर घ्या झाले. जिजाऊ पाळण्यात वाकल्या. त्या बाळाच्या कानाशी म्हणाल्या, शिवाजी. जिजाऊंच्या पाठीवर गोडबुक्क्यांचा वर्षाव झाला. तुतार्या चौघड्यांच्या नादात सारा गड भरून गेला. बाळाचे नाव शिवाजी ठेवल्याचे साऱ्या गडाला ठाऊक झाले. वाड्याबाहेर मेणा तयार होता. बाल शिवाजी देवी दर्शनासाठी निघाला. जिजाबाई बाळाला घेऊन मेण्यात बसल्या. लक्ष्मीबाई मेण्याबरोबर दासी परिवारासह चालत होत्या. विश्वासराव, शास्त्री, वैद्यराज, नारोपंत, गोमाजी नाईक ही सारी मंडळी पुढे चालली होती. त्यांच्यापुढे मंगलवाद्य वाजत होती. देवीसमोर बाळाला ठेवण्यात आले. देवीचा अंगारा बाळाला लावला होता. भट्टजींनी आशीर्वाद दिले. विश्वासराव अंधार पडायच्या आत गडावर जाण्यासाठी म्हणून गडबड करीत होते.
त्याचवेळी जिजाबाईंनी एक मखमली कसा विश्वासरावांच्या हाती दिला. न कळत विश्वासरावांनी विचारले, "काय हे?" जिजाबाईंचे डोळे भरून आले. त्या म्हणाल्या, "आबा गड सोडताना नवस बोलले होते. मुलगा झाला तर त्यांनी देवीवरून 100 मोहरा उतरून टाकण्यासाठी दिल्या होत्या. नवस बोलणारा निघून गेला. नवस तेवढा मागे राहिला नको." जिजाबाईंना पुढे बोलवेना. त्यांनी डोळ्यांना पदर लावला. थरथरत्या हातांनी विश्वासरावांनी कसा उघडला. मुठींनी मोरा भरून घेऊन ते देवीवरून ओवाळून टाकीत होते. बाल शिवाजीच्या उशापायथ्याशी सुवर्णाचा सडा पडत होता. बाल शिवाजी आजीच्या मांडीवर, आईच्या कुशीत, दासीदास्यांच्या अंगाखांद्यावर वाढत होता. कुठल्याही वातारणीने दाराशी वावे आणि खुळखुळे पुढे कवेत आणि विश्वासरावांनी ते खरेदी करावे. जुन्नरला गेलेले शास्त्री येताना पितळेचा वाळा घेऊन यावेत. सारे हसू लागले की त्यांनी म्हणावे, "सरकार चांदी तोड्याच्या वाळ्याने बाळाला बाळसं चढत नाही. चढतं ते याच पंचरशी वाळ्यांनी." उमाबाईंनी मान डोलवली. म्हणावे, "खरंच कुणाच्याच ध्यानी आलं नाही. आणा तो वाळा आणि सोन्याचे वाळे उतरवून पंचरशी धातूचा वाळा पायी चढविला जाई." बाळाच्या कौतुकाने दिवस केव्हा उगवे आणि केव्हा मावळे हेही समजत नसे. बाल शिवाजी प्रतिपदेच्या चंद्रासारखे दररोज नवे रूप धारण करीत होता. आपली माणसे ओळखून तो हसू लागला. कष्टाने कूस बदलू लागला. पालथाहून 4 हातांवरचा खुळखुळा घ्यायला तो सरकू लागला आणि त्यातूनच 4 साधनांचा उपयोग करून रांगण्याची किमया त्याला अवगत झाली. मृग आला. पश्चिमेचे वारे सुरू झाले. हळूहळू ढग डोक्यावरून सरकू लागले. पण त्यांचे धरतीकडे लक्षही वळलं नव्हतं. वैशाखात तप्त झालेली धर्तरी तसेच निःश्वास सोडित होती. विश्वासरावांनी ही चिन्ह पाहून गडावर गंजीखाना रचला. गडाखालचे धान्य आणून अंबारखान्यात भरून घेतले. एके दिवशी संध्याकाळी विश्वासराव अचानक जिजाबाईंच्या सदरेकडे आले. जिजाबाईंना वर्दी गेली. विश्वासरावांनी पाहिले तर जिजाबाई कशिदा भरत होत्या. बाल शिवाजी खेळण्याबरोबर खेळत होता. त्याचे लक्ष विश्वासरावांकडे गेले आणि तो झेपावला. विश्वासराव शिवाजीला उचलीत म्हणाले, "राणीसाहेब, बातमी आली आहे की राजेसाहेबांची स्वारी गडाकडे येत आहे." "केव्हा?" आनंदाने मोहरून जिजाबाईंनी विचारले. "कोणत्याही क्षणी ते गडावर येऊन दाखल होतील. तेच कळवायला आलो होतो." विश्वासराव शिवाजीसह वळले. जिजाबाई म्हणाल्या, "त्याला इकडे द्या, कपडे बदलते." विश्वासराव शिवाजीला ठेवून बाहेर गेले. वाड्याच्या आतल्या चौकात सदरेखाली चांदीचे गंगाळ पाण्याने भरून ठेवण्यात आले. सदरेवर स्वच्छ बैठक अंथरली गेली. दुसऱ्या चौकाच्या सदरेवर खास बैठक अंथरली होती. गालीचे, लोड, तक्के, पानदाने यांनी सदर सजली होती. जिजाबाईंनी गडबडीने कपडे बदलले, दागिने घातले. लक्ष्मीबाई शिवाजीला नटवण्यात गर्क होत्या. शिवाजीला तयार करून लक्ष्मीबाई जिजाबाईंना हुडकू लागल्या, पण त्यांचा पत्ता लागेना. त्या जिभेच्या दरवाजाने बाहेर पडल्या आणि त्यांची पावले थांबली. जिजाबाई तटाजवळ उभ्या राहून पाहत होत्या. पाठीवर पडलेल्या सूर्यकिरणात जरी वस्त्र चमकत होते. वाऱ्याने पदर उडत होता. जिजाऊंची नजर तटाखाली लागली होती. अलगद पावलांनी लक्ष्मीबाई तटाजवळ गेल्या. जवळ येईपर्यंत त्यांचा चाहूल जिजाबाईंना लागला नाही. दचकून त्या वळल्या. "तुम्ही होय? काय भ्याले मी?" हुडकलं, कुठे दिसला नाही. सहज आले, उभी राहिले. "चला जाऊ." "नको, इथेच सहज राहू." लक्ष्मीबाई हसत म्हणाल्या. "एवढ्या लवकर वाड्यात जायचं तरी काय कारण आहे?" "भारीच छडता बाई तुम्ही." तटाच्या कट्ट्यावर बसत जिजाबाई म्हणाल्या. दोघी तटाखालचा प्रदेश न्याहाळीत होत्या. अवर्षणामुळे सारा प्रदेश शुष्क वाटत होता. थोडा वेळ झाला आणि जिजाबाई पदर सावरून उभ्या राहिल्या. "का उठता?" म्हणून लक्ष्मीबाईंनी विचारताच त्यांनी बोट दाखवले. दूर अंतरावर धूळ उडत होती. तो लोट क्षणाक्षणाला नजीक येत होता. घोडी दिसू लागली. अश्वपथके दृष्टीपथात आली. गडाला वळसा देऊन अश्वपथके भरधाव वेगाने जुन्नरकडे जात होती. टापांचा आवाज ऐकातत येत होता. "लक्ष्मीबाई, काय?" "काही नाही, उगीच चिडवाल." "सांगा ना." "नाही चिडवणार, वचन." "आपण मावळतीकडे जाऊया." "समजलं." "चला ना, तलावाच्या पलीकडे जाऊ."
वाड्यासमोरच्या तर हा होता आजचा अध्याय, रणजित देसाईंच्या लेखणीतून साकारलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक सुवर्णक्षण. महाराजांचं चरित्र हे केवळ इतिहास नाही, तर प्रेरणेचा अखंड झरा आहे. त्या प्रत्येक ओळींमधून त्यांच्या तेजाचा, त्यागाचा आणि ध्यासाचा दरवळ येतो. या वाचनातून जर तुमच्या मनालाही महाराजांबद्दल नवीन काही जाणवलं असेल, तर तुमचे हे ऐकणं यशस्वी ठरलं, असं मला वाटेल. पुन्हा भेटू पुढच्या भागात एका नवीन अध्यायासह. तोवर श्रींच्या चरणी ठेवलेली ही सेवा हाच माझा अभिमान आहे. जय भवानी, जय शिवाजी.